नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याण या स्कीममध्ये आपण आपला स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या या लिंकवरती, हे लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि हा आपला स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर तर आपल्याला इथं आपला बांधकाम कामगार कल्याण योजना याचा आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला जर आपला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर सर्वात अगोदर तो माहीत करून घेणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी आपला रजिस्ट्रेशन नंबर माहीत करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं उजव्या साईडला हा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन करायचा ऑप्शन दिला आहे, तर इथं आपल्याला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा आधार कार्ड नंबर देण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा. त्याच्यानंतर आपण हा आपला कामगार कल्याण योजनेचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपली प्रोफाईल याप्रमाणे आपल्यासमोर इथं येऊन जाणार. तर आपण इथं बघू शकता आपला इथं रजिस्ट्रेशन स्टेटस इथं ॲक्टिव्हमध्ये दिसत आहे. तर आपल्याला इथं बांधकाम कामगार कल्याणचे कोणता पण फॉर्म भरायचा असेल किंवा कोणता पण स्कीमचा फायदा उचलायचा असेल तर आपल्याला इथं आपला स्टेटस हा ॲक्टिव्हमध्ये ठेवायचा आहे. हा ॲक्टिव्ह नसेल तर आपण इथं कोणताच काम करू शकत नाही किंवा कोणत्या स्कीमचा फायदा उचलू शकत नाही आणि प्रत्येक वर्षाला आपला हा फॉर्म आपल्याला रिन्यू करावा लागतो. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या होम पेजवरती यायचे आणि इथं आपल्याला हा दुसऱ्या नंबरवरती बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा सिलेक्ट ॲक्शनचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा न्यू क्लेमचा ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबरमध्ये आपण जो आत्ता आपला रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला होता तो आपल्याला इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करायचा असेल तर इथं क्लिक करायचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं मृत्यू संबंधित अर्ज करत असाल तर इथं क्लिक करायचे आणि नसाल करत आपल्या इथं क्लिक न करता प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचे आहे. मग आपण आपल्या कामगार कल्याणच्या फॉर्मसाठी जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा आपला फॉर्म इथं सक्सेसफुली ओपन होऊन जाणार आणि इथं काही आपली इन्फॉर्मेशन अगोदरच येऊन जाणार. आपण इथं हे बघू शकता. इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपण बघू शकता आपल्या इथं बँकेची इन्फॉर्मेशन पण अगोदरच आली आहे. त्याच्यानंतर आपण इथं आपल्या ज्या सेंटरवरती जाऊन आपल्या या स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या व्हेरिफिकेशन करणार तो सेंटर आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. सेंटर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून सिलेक्ट स्कीम कॅटेगरीमधून आपल्याला हा एज्युकेशन वेलफेअर स्कीमचा ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सिलेक्ट स्कीमवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला स्कॉलरशिपचे इथं खूप सारे ऑप्शन दिले आहे. तर आपण इथं ज्या क्लासमध्ये असाल ज्या वर्गामध्ये असाल त्या वर्गाचे ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे. इथं आपल्याला ग्रॅज्युएशन MSc IT 10वी 12वी आणि 10वीच्या खालचे पण स्कूलचे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण इथं ज्या स्कूलमध्ये असाल जो एज्युकेशन घेत असाल त्या एज्युकेशननुसार आपल्याला इथं आपली स्कीम सिलेक्ट करायची आहे. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला त्या स्कूल कॉलेजच्या इथं इन्फॉर्मेशन देण्याचे ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं सर्वात अगोदर आपल्याला इथं सरळ IDचा ऑप्शन आलेला आहे. हा सरळ IDचा ऑप्शन आपण 10वीच्या खालच्या जर कोणता एज्युकेशन घेत असाल आणि ते जर स्कीम सिलेक्ट केले तरच आपल्याला हा सरळ IDचा ऑप्शन येणार आहे आणि जर दुसरा ऑप्शन सिलेक्ट केले 10वीच्या नंतरच्या जसे 12वी ग्रॅज्युएशनच्या तर आपल्याला सरळ IDचा ऑप्शन येणार नाही आणि हे सरळ ID आपल्याला आपल्या स्कूलमधून आपल्या शाळेमधून आणायची आहे. हे सरळ ID आपल्याला आपण ज्या स्कूल शाळेमध्ये एज्युकेशन घेत असाल तिथं आपल्याला हे मिळून जाणार. ते सरळ ID आपल्याला इथं दिल्यानंतर आपल्याला इथं या सर्चवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन इथं याप्रमाणे आपली काही इन्फॉर्मेशन या सरळ IDनुसार इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली मुलाच्या मुलीच्या नावमध्ये इथं आपल्याला आपलं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपला आधार कार्ड नंबर आणि इथं आपली वय हे ॲटोमॅटिकली येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या कॉलेज शाळेचं नाव द्यायचं. नाव दिल्यानंतर त्याचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला कॉलेजची आपल्या स्कूल कॉलेजचा जो ईमेल ID असेल ते ईमेल ID आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्या स्कूल कॉलेजचा मोबाईल नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपण ज्या वर्गात शिकत असेल तो वर्ग आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला आपला जो बोर्ड असेल जो शिक्षण मंडळ असेल तो शिक्षण मंडळ आपल्याला इथं द्यायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपण
ज्या तारखेला ॲडमिशन केली होती ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची. तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला काही आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. हे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं 2 MB अंदर आपल्या इथं PDF, JPG किंवा PNG फॉर्ममध्ये इथं आपल्याला अपलोड करायचे. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं आपल्या जो स्कूल कॉलेजची बोनाफाईड असेल ते बोनाफाईड आपल्याला इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर आपल्या स्कूल कॉलेजचा जो ID कार्ड असेल, आयडेंटिटी कार्ड असेल, तो आयडेंटिटी कार्ड आपल्याला इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपण ज्यांचा हा स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करता त्यांचा आधार कार्ड आपल्याला इथं अपलोड करायचं. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला राशन कार्ड अपलोड करायचे. राशन कार्ड अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला सेल्फ डिक्लेरेशन स्वघोषणापत्र आपल्या इथं अपलोड करायचं. हा स्वघोषणापत्र आपल्याला इथंच खाली दिलेल्या या लिंकवरून डाउनलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या लिंकवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपण इथं बघू शकता इथं खाली आपल्याला हा ऑनलाईन नोंदणीसाठी स्वघोषणापत्राचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर याला फिलअप करायचं आहे. फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर तर आपण इथं ज्यांचा फॉर्म फिलअप करता त्यांच्या इथं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर इथं त्यांच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. वडिलांचं नाव लिहिल्यानंतर इथं त्या मुलामुलींची जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं त्यांचा व्यवसाय द्यायचा आहे. ते जे काम करत असतील तो काम द्यायचं आहे. पण ते आता शिक्षण घेत असल्यामुळे आपल्याला इथं एज्युकेशन किंवा शिक्षण लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा पत्ता ॲड्रेस जो असेल तो आपल्याला इथं राहणारमध्ये द्यायचा आहे. तर पत्ता दिल्यानंतर इथं खाली आपल्याला ठिकाण, दिनांक हे 2 ऑप्शन दिले. तर इथं आपल्याला आपला ठिकाण आणि दिनांक द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली सही करायची आणि इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं. त्याप्रमाणे इथं आपल्याला आपला हा स्वघोषणापत्र आपल्याला इथं लिहून त्याला इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आणि इथं डॉक्युमेंट्स व्हेरीफायचे ऑप्शन दिले. तर आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंटचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथं या ओकेवरती क्लिक करायचं. मग इथं आपले डॉक्युमेंट्स सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं खाली आपल्याला आपण ज्या तारखेला जाऊन आपला हा स्कॉलरशिपचा फॉर्म व्हेरीफाय करत असाल ते तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तारीख सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक टू विजिट डेटवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग आपल्यासमोर याप्रमाणे हा तारीखचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला जर इथं आपल्याला हे जे इथं पांढऱ्या कलरमध्ये जी तारीख दिली आहे आपण तेच तारीख इथं सिलेक्ट करू शकता आणि त्याच तारखेला आपण इथं जाऊ शकता. आणि इथं जे लाल कलरमध्ये दिलेले आहे त्या तारखेला आपल्या इथं सरकारी सुट्टी दिलेली आहे आणि जे इथं पिवळ्या कलरमध्ये आपल्याला तारीख दिसेल ते तारीख अगोदरच इथं सिलेक्ट झालेली आहे. ते कोणीतरी येथे अगोदरच सिलेक्ट केलं आहे. आणि आपण जे तारीख आपण इथं सिलेक्ट कराल ते तारीख आपल्याला इथं या हिरव्या कलरच्या या गोलामध्ये इथं येऊन जाणार. तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा क्लेम ॲप्लिकेशन सेव्हचा इथे मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं. मग आपल्याला इथं खाली हा प्रिंट अपॉइंटमेंट लेटरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला अपॉइंटमेंट लेटर इथं येऊन जाणार. तर आपल्याला या अपॉइंटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे आणि आपण जो तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपण जो सेंटर सिलेक्ट केला होता त्या सेंटरवरती जाऊन आपण इथं जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट्सची एक झेरॉक्स त्याच्यासोबतच आपल्याला या अपॉइंटमेंट लेटरची झेरॉक्स घेऊन त्या सेंटरवरती जाऊन व्हेरीफाय करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या बांधकाम कामगार कल्याणच्या स्कीममधून आपण आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता आणि त्याला अप्रूव्ह करू शकता. मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.